Give the expression for the development of length along with the notation used in it. आपण क्वेश्चन बँक घेतोय DSR ची. तर डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला काय 0.87 FY अपॉन 4 टाउ BD वेअर कशाला काय म्हणते ते लिहायचं FY is the strength of steel in Newton per mm square. Phi is the diameter in mm. नंतर टाउ BD is a shear stress shear stress किंवा डिझाईन बॉन्ड शेअर स्ट्रेस पण म्हणू शकता त्याला डिझाईन बॉन्ड शेअर स्ट्रेस डिझाईन बॉन्ड शेअर स्ट्रेस लक्षात हे झाला डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला. आता बघा नेक्स्ट काय फॉर्म्युला आहे 0.87 FY फाय अपॉन 4 टाउ BD. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बॉन्डिंग स्ट्रेस डिटरमाइन डायमीटर ऑफ द स्टील इज 20 mm. डायमीटर ऑफ स्टील किती आहे 20 mm. स्टील ग्रेड म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. बॉन्डिंग स्ट्रेस दिलेली बॉन्ड स्ट्रेस 1.2 MPa फॉर प्लेन बार इन टेन्शन. कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट लेंथ ऑफ बार इन कॉम्प्रेशन. बघा आपण टेन्शन मध्ये पण काढू आणि कॉम्प्रेशन मध्ये पण काढू 0.87 FY इंटू डायमीटर डिवायडेड बाय टाउ BD. पहिले आपण टेन्शन मध्ये काढू 0.87 415 इंटू डायमीटर किती आहे 20 डिवायडेड बाय टाउ BD. बघा टेन्शन मध्ये असलं आणि 415 असलं डिस्ट्रीब्युशन बार तर आपण 1.6 ने मल्टिप्लाय करतो 1.2 इंटू 1.6 किती येतं सांगा फास्ट. हे टेन्शन साठी झालं एकासाठी झालं टेन्शन. आणि कॉम्प्रेशन मध्ये 0.87 FY डायमीटर अपॉन टाउ BD इज इक्वल टू 0.87 इंटू 415 इंटू 20 डिवाइडेड बाय 1.25 चं फॅक्टर घ्यावं लागतं 1.2 इंटू 1.6 इंटू 1.25 किती येतं सांगा किती आलं किती आलं तुझं श्रद्धा इथे 4 टाउ BD सॉरी 4 टाउ BD इंटू 4 करा डिवाइड इंटू 4 करा डिवाइड बाय 4 त्याच्यात लिहिला फोटो किती येतं हे 940 पॉइंट किती 23 mm. नंतर पुढचं भागीला 1.25 केलं तर येतं 752.1918 mm. हे झालं डेव्हलपमेंट लेनचा प्रॉब्लेम. नाव मूव टुवर्ड द नेक्स्ट केलं होतं डिझाईन वन वे स्लॅब फॉर द इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ 3.5 मीटर. The superimposed load including floor finish is 4 kilonewton per meter. Take MF 1.2. Use M20 concrete and FE 415. Do not apply check for shear bond. Sketch cross section along the span short pan. बघा रे सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय करायचं डिझाईन वन वे स्लॅब. सगळ्यात पहिले डिझाईन कॉन्स्टंट्स काढू शकता. डिझाईन कॉन्स्टंट्स MU लिम काय लागेल तुम्हाला 0.138 FCK BD स्क्वेअर. FE FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FCK 20 न्यूटन पर
mm². आता हे झालं डू नॉट अप्लाय पर शेअर ते झालं. आता बघा दुसरी स्टेप इफेक्टिव्ह डेप्थ. इफेक्टिव्ह डेप्थ साठी काय फॉर्म्युला आहे? डी इज इक्वल टू स्पॅन डिवाइडेड बाय 20 इंटू mm. स्पॅन किती आहे? 3500 डिवाइडेड बाय 20 इंटू 1.2. 1.2 दिलेलं एम एफ. किती येतं हे? 145 पॉईंट किती? 83. म्हणजेच 150 घेतलं तरी चालतं, 145 घेतलं तरी चालतं. इफेक्टिव्ह स्पॅन असल्यास जास्त नाही वाढवलं तरी चालतं. हा आता बघा नंतर कॅपिटल डी काय करतात? डी प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय 2. डी किती आहे? 150 प्लस कव्हर 15च प्लस 10/2 किती येते? 170 mm. 170 mm. हा 170 mm. मग आता 170 घेतल्यानंतर इफेक्टिव्ह स्पॅन किंवा लेंथ एकच. इफेक्टिव्ह स्पॅन जसंची तसं 3500 किंवा 3.5 मीटर गिवन दिलेलं आहे. नंतर लोड कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात पहिले सेल्फ वेट 1 इंटू 1 इंटू डी इंटू 25. 1 इंटू 1 इंटू 0.17 इंटू 25 किती येतं हे? 4.25 किलो न्यूटन पर मीटर. नंतर सेल्फ वेट नंतर लाईव्ह लोड सांगा. किती आहे? लाईव्ह लोड प्लस फिनिशिंग किती आहे? 4 किलो न्यूटन पर मीटर. टोटल उत्तर किती? 8 किलो न्यूटन पर 8.25 किलो न्यूटन पर मीटर. नंतर 5वं फॅक्टर्ड मोमेंट. डिझाईन लोड काढू की आपण. WT इज इक्वल टू 1.5 इंटू 8.25 किती येतं डिझाईन लोड? 12 किलो न्यूटन मीटर. 12.37 किलो न्यूटन मीटर. फॅक्टर्ड मोमेंट WL² बाय 8. W किती आहे? 12.37 इंटू LE किती? इफेक्टिव्ह लेंथ 3.5 चा वर्ग भागिले 8 किती येतं हे? किती येतं? 18.95 किलो न्यूटन मीटर. 18.95 इंटू 10⁻6 न्यूटन MM. आलं. नंतर पुढची स्टेप काय करतो आपण? रिक्वायर्ड डेप्थ MU लीव इज इक्वल टू MD 0.138 FCK BD² दरवाजा लावून घे. BD² दरवाजा लावून घे इज इक्वल टू 18.95 इंटू 10⁻6. 18.95 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138 इंटू 20 इंटू 1000 घ्यायचं. बी कधी पण 1000 घ्यायचं. किती येतं? डी 82.86 MM इज लेस दॅन 100 किती ते
150. Therefore, okay. Now, सातवं, area of steel required 0.5 FCK upon Fy 1 minus under root of 1 minus 4.6 F divided by FCK BD square B into T. 0.5 into 20 divided by 415 1 minus under root of 1 minus 4.6 18.95 into 10 raised to power 6 divided by 20 into 1000 into 150 square ब्रॅकेट क्लोज 1000 into 150 किती येतो एरिया एएसटी किती येतो 383.16 mm 368.368.9 mm स्क्वेअर हो गया आता एरिया ऑफ स्टील झालं मग नंतर काय करायचं स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय एएसटी इंटू बी पाय भागिले 4 इंटू 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय 368.9 इंटू 1000 किती येते फास्ट सांगा 213.08 हा जर 3D शी कम्पेअर केलं तर कमी येतं म्हणजे ओके मग काय करू आपण प्रोव्हाइड 210 प्रोव्हाइड 10 mm बार @ 210 mm स्पेसिंग नंतर लास्ट एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार 9 8 9 का असं एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार मध्ये काय करतात एएसटीडी इज इक्वल टू 0.12 डिवाइडेड बाय 100 इंटू बी इंटू डी किती आहे 170 किती येते 204 mm 204 mm स्क्वेअर 204 mm स्क्वेअर नंतर एस डिस्ट्रीब्युशन बार साठी स्पेसिंग एएसटीडी एरिया ऑफ डायमीटर अपॉन एएसटीडी इंटू बी एरिया ऑफ डायमीटर पाय भागिले 4 इंटू 8चा स्क्वेअर डिवायडेड बाय 204 इंटू 1000 किती येते 5 सांगा 3 mm स्क्वेअर हे झालं mm स्क्वेअर नाही mm मग प्रोव्हाइड हे पण 5D पेक्षा कमी येतं ओके प्रोव्हाइड 8 mm डिस्ट्रीब्युशन बार @ 260 mm स्पेसिंग नंतर डायग्राम 246 आहे 246 म्हणजे 240 हे पहा डायग्राम काढायची इथून ते इतकी इफेक्टिव्ह स्पॅन एलई इथं सहाय काढा त्याचं डायमीटर लिहा
याच्यासाठी एएसटीपी पण काढून घ्या मित्रांनो तुम्ही. एएसटीपी किती? एएसटीपी एरिया ऑफ डायमीटर डिवाइडेड बाय ही स्पेसिंग आल्यानंतर काढा. स्पेसिंग 210 इंटू 1000 ना.